महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा। नमस्कार, मी विजय चोरमारे। महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात वाजायला लागलेले आहेत आणि सगळीकडे युत्या आघाड्यांची चर्चा सुरू झालेली आहे। महायुतीतले तिन्ही पक्ष एकत्रित निवडणुका कुठं लढवणार, महायुतीत असलेले परंतु वेगळी निवडणूक लढवणारा पक्ष कोणता आहे, महाविकास आघाडीत कोणते कोणते पक्ष एकत्रित लढणार आहेत आणि महाविकास आघाडीतले पक्ष कोणते आघाडीच्या बाहेर जाऊन महायुतीतल्या पक्षांच्या सोबत युती करणार आहेत, अशा चर्चांना वेग आलेला आहे। अशा चर्चा मोठ्या प्रमाणावर घडायला लागल्या आहेत आणि या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे ते पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन महापालिका। पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती। पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याच मुद्द्यावर पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि आजच त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे। ज्या भारतीय जनता पक्षासोबत अजित पवार गेलेले आहेत त्यांनी एकूण धर्माचं राजकारण करणाऱ्या पक्षासोबत त्यांनी आघाडी की युती केलेली आहे। अशा पक्षासोबत निवडणुका लढवणार असेल आपला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, तर आपण इथं थांबणार नाही असं त्यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं आणि त्यानुसार त्यांनी पक्ष सोडला, शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला, पक्षाचा राजीनामा दिला आणि आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातल्या काही नेत्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की प्रशांत जगताप यांनी हा निर्णय अत्यंत घाईने घेतलेला आहे, कारण अजित पवार यांच्या पक्षासोबत चर्चा सुरू आहे परंतु ती चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचलेली नाही। कारण जागा वाटप, आपल्या कार्यकर्त्यांना योग्य जागा, सन्मान्य जागा, आपल्या सक्षम कार्यकर्ते आहेत त्यांना उमेदवारी आणि जिथं आपली ताकद आहे त्या जागा आपल्याला मिळणं, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी जमतील त्यावेळी आघाडी होऊ शकेल आणि अशी आघाडी एका टप्प्यावर होणार सुद्धा नाही। जर ही अजित पवारांच्या पक्षाबरोबरची आघाडी झाली नाही तर प्रशांत जगताप यांच्या निर्णयाचं काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता। पण प्रशांत जगताप यांनी त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। प्रशांत जगताप हे काँग्रेस पक्षात गेलेले आहेत। त्यांनी आपली धर्मनिरपेक्षतेवरची जी निष्ठा आहे ती निष्ठा त्यांनी शाबूत राखलेली आहे आणि कारण काँग्रेस हाच पक्ष आजच्या घडीला धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भात कोणत्याही बाबतीत तडजोड न करणारा मुख्य धारेतला एकमेव पक्ष आहे, त्यामुळं त्यांनी तो पक्ष निवडला दिसतो। आता बघूया त्यांचं राजकारण पुढे कसं होतं। पण आता मूळ मुद्दा आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर त्याचं पुढचं राजकारण काय, कारण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा त्या पक्षासंदर्भात कुणीही प्रश्न विचारत नाही। प्रश्न विचारले जात आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षासंदर्भात त्या पक्षाच्या नेतृत्वाला। कारण जेव्हा अजित पवार पक्षातून फुटून गेले आणि भारतीय जनता पक्षासोबत त्यांनी सरकार स्थापन केलं तेव्हा शरद पवार आणि त्यांच्या सोबतचे लोक अजित पवार यांच्या भूमिकेपासून वेगळे राहिले, कारण भारतीय जनता पक्षासारख्या जाती धर्माचं राजकारण करणाऱ्या पक्षासोबत जायचं नाही अशी त्यांची भूमिका होती। धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर ही मंडळी ठाम होती, त्यामुळे ते अजित पवार यांच्या सोबत गेली नव्हती। मग आता हा धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा कुठं गेला? शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी धर्मनिरपेक्षतेचा हा मुद्दा गुंडाळून ठेवला का, असा प्रश्न विचारण्यात येतोय। अर्थात त्याचं उत्तर असं दिलं जातं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडून की या निवडणुका स्थानिक पातळीवरच्या आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। जे वैचारिक भूमिकेचे मुद्दे असतात ते वैचारिक भूमिकेचे मुद्दे हे राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर चर्चेत असतात आणि त्या ठिकाणी भूमिका घेतली जाते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं त्या संदर्भातली भूमिका विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकांच्या वेळी घेतलेली आहे। नगरपालिकांच्या निवडणुकीत पक्षाची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे। सर्वात कमी जागा मिळवणारा पक्ष म्हणून या निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची नोंद झाली आहे। अशा परिस्थितीत तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जर बळ द्यायचं असेल, ताकद द्यायची असेल तर त्यांना स्थानिक पातळीवरच्या सत्तेत सहभाग मिळायला पाहिजे। मग असा सत्तेतला सहभाग कार्यकर्त्यांचा वाढायचा असेल तर पुणे शहरातल्या, पिंपरी चिंचवड शहरातल्या कार्यकर्त्यांचं मत असं पडलं की आपण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करायला हरकत नाही, कारण ज्या जागेवर इथं
या दोन्ही पक्षाचे पूर्वी उमेदवार निवडून आले आहेत, त्या जागा त्यांच्या आहेत. तिथं जर या दोघांच्या मध्ये विभागणी झाली तर स्वाभाविकपणे त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे. त्यामुळं मग आपण एकत्रित निवडणुका लढवू, जास्तीत जास्त संख्येनं, त्यामुळे आपले लोक निवडून येतील अशी या पक्षातल्या कार्यकर्त्यांची धारणा होती. आणि कार्यकर्त्यांच्या एकूण जी भूमिका आहे त्या भूमिकेला पाठिंबा देताना सुप्रिया सुळे, शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष श्रीकांत शिंदे असतील किंवा माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेला महत्त्व देऊन इथं अजित पवार यांच्या पक्षासोबत आघाडीचा निर्णय घेतला किंवा मग आघाडी संदर्भात पुढे जाण्यास त्यांनी ग्रीन सिग्नल दिला असं मानलं जातं. आता ही चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी काही जागांच्या संदर्भात जी चर्चा सुरू आहे, त्या सन्मान्य जागा मिळाल्या तरच ही आघाडी होऊ शकेल अशी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार या पक्षाची भूमिका आहे. आता बघावं लागेल ह्या सन्मान्य जागा म्हणजे किती आणि कशा आहेत, हे आपल्याला लवकरच दिसून येईल. दुसरा मुद्दा या निमित्तानं पुढे आलेला आहे, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार या पक्षाचे जे नेते आहेत अनिल पाटील, त्यांनी असं विधान केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र लढल्या तरी सगळ्यांना घड्याळ या चिन्हावरच लढावं लागेल. म्हणजे पुन्हा प्रश्न उपस्थित असा केला जातोय की अजित पवार यांच्या पक्षासोबत लढण्यासाठी शरद पवार हे किंवा शरद पवारांचा पक्ष आपल्या तुतारी चिन्हाच्या बाबतीत तडजोड करणार का? त्या संदर्भात काही लोकांचं म्हणणं असं आहे की महापालिका निवडणूक, विशेषतः पुणे महापालिकेचा जर विचार केला तर एका प्रभागात 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. जवळजवळ 70-80 हजारांचा एक प्रभाग आहे आणि या प्रभागात जर 4 मतदान यंत्र असतील, 4 उमेदवार असतील तर तिथं वेगवेगळी चिन्ह असतील तर गोंधळ होईल. त्यामुळं अशा प्रकारची चर्चा सुरू आहे की एकाच चिन्हावर निवडणुका लढाव्या. मग अर्थात सगळ्यांनी घड्याळावर लढाव्या की एका प्रभागात पूर्णपणे जर 4 उमेदवार असतील तर ते घड्याळाच्या चिन्हावर लढतील, दुसरा एखादा प्रभाग असेल तर तिथं 4ही उमेदवार तुतारीच्या चिन्हावर लढतील. अशी काही तडजोड होते की सगळेच जण घड्याळाच्या चिन्हावर लढतायत. हे अर्थात काय ठरतंय, कसं ठरतंय हे बघावं लागेल. पण यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शरद पवार यांच्या पक्षासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महापालिकांच्या निवडणुकांच्या मध्ये अजित पवार यांच्याशी तडजोड करून शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे राज्याच्या राजकारणात महायुतीसोबत आणि देशाच्या राजकारणात एनडीए सोबत जाण्याची पावलं टाकत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत आहेत. अर्थात त्या संदर्भात पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भूमिका ठाम आहेत. आम्ही धर्मनिरपेक्ष शक्तींच्या बरोबर आहोत, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहोत आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात त्यांची ही भूमिका सगळ्यांना पटेल किंवा सगळ्यांना पटण्यासारखी आहे असा भाग नाही. पण शेवटी कोणत्या पक्षानं निवडणुका कशा लढवायच्या, आपलं राजकारण कसं पुढे न्यायचं हा त्या पक्षाचा अधिकार असतो. ज्या पद्धतीनं प्रशांत जगताप यांनी आपल्याला अजितदादांच्या पक्षासोबत कोणत्याही प्रकारे आपल्याला तडजोड करायची नाही ही भूमिकाहून पक्ष सोडला आणि धर्मनिरपेक्षतेची भूमिका टोकदारपणे पुढे नेणाऱ्या काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला, ही त्यांची भूमिका जशी स्वागतार्ह आहे. त्यांच्या या भूमिकेचं सगळीकडे कौतुक होते. पण त्याच वेळी याच भूमिकेच्या संदर्भानं शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यावर सार्वत्रिक टीका सुद्धा होते. आता बघूया हे पुण्यातलं राजकारण पुण्याच्या पातळीवर कसं पुढे जाते, पिंपरी चिंचवडचं राजकारण पिंपरी चिंचवडच्या पातळीवर कसं पुढे जाते. कारण पिंपरी चिंचवडमध्ये आता दोन्ही पक्षांची आघाडी जवळपास निश्चित मानली जाते. त्यात फक्त 2 जागांच्या संदर्भात वाद आहे आणि हे दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत आणि त्यांच्या उमेदवारीसाठी स्वतः शरद पवार हे आग्रही असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं आता तिथंही तोडगा दृष्टीपथात आहे. आता हे राजकारण पुढं राज्याच्या पातळीवर, देशाच्या पातळीवर कसं जातं हे बघावं लागेल. त्यानंतर एकूण ज्यावेळी या संदर्भातला निर्णय जाहीर होईल त्या निर्णयानंतर म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र येतात का, जागा वाटपामध्ये कुणी किती तडजोड केलेली आहे, कोण कुणाच्या पाठीमागून फरफटत गेलंय का, किंवा एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली जाते का, हे सगळे निर्णय होतील. त्यावेळी त्या संदर्भात अधिक तपशीलवारपणे बोलता येईल असं मला वाटतं. धन्यवाद.